सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। बरोबर सासवड शहराचे युवक नेते जे भारतीय जनता पार्टीमधून शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे असे विवेक मंगेश जगताप आपल्या बरोबर आहेत। दादा नमस्कार। नमस्कार, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। काही दिवसापूर्वी एक भारतीय जनता पार्टी शहर सासवड शहरमध्ये एक मोठा भूकंप पाहावयास मिळाला आहे की ज्या पद्धतीने तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये तसेच त्याच्या अगोदर राष्ट्रीय काँग्रेसमध्ये काम करत असताना जवळपास 15 वर्ष तुम्ही एकनिष्ठ राहून कुठेतरी पक्षाची किंवा नेत्यांची जी तुम्ही एक चांगलं काम केलेलं आहे आणि अचानक तुम्ही मोठा निर्णय घेऊन शिवसेनेमध्ये तुम्ही प्रवेश केलेला आहे। काय सांगाल तुमच्या कुटुंबाबद्दल, जे राजकीय पार्श्वभूमी आहे ती काय आहे आणि तुमचं कुटुंब कुठल्या पद्धतीने सासवड शहरामध्ये काम करत असताना सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी तुमचं उद्योग आहेत, त्यामध्ये तुमच्या कुटुंबाचं काम चालतं, काय सांगाल तुमच्या कुटुंबाची पार्श्वभूमी काय आहे? माझं नाव विवेक मंगेश जगताप। मी आता माझं इंजिनिअरिंग कंप्लीट आहे। माझा डिप्लोमा झालेला आहे। मी बी मेकॅनिकल इंजिनियर आहे। माझा आता सासवडमध्ये आनंद प्लाझा या ठिकाणी विवास कॅफे आहे। माझा भाऊ आणि मी दोघे मिळून आम्ही ते हँडल करतो। आता माझं एक नवीन ब्रांचचं पण ओपनिंग मी थोड्याच दिवसामध्ये करणार आहे। सामाजिक ची आवड तर मला पहिल्यापासूनच आहे। सामाजिक सेवा करत करत मी राजकारणामध्ये प्रवेश केला। अगदी कॉलेजला इंजिनिअरिंगला असताना मी विद्यार्थी काँग्रेस पासून अध्यक्षापासून मी काम करत आलेलो आहे आणि सामाजिक काम करत करत मी पुढे इथपर्यंत आजपर्यंत आलेलो आहे। तुमच्या कुटुंबामध्ये जे तुमचे बाकीचे जे नातेवाईक आहेत त्यामध्ये चुलते असतील, सासवड शहराच्या विविध क्षेत्रामध्ये तुमच्या भरवनाथ ट्रस्ट असेल, तुमचं सासवड नगरपालिका असेल, सासवडच्या विकासाच्या जडणघडणीमध्ये तुमचं कुटुंब अग्रेसर असताना तुम्हाला भारतीय जनता पार्टी सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश करावा असं का वाटलं आणि याच्या पाठीमागचं नेमकं कारण काय वाटतं तुम्हाला? आता कसं झालं, सासवड नगरपालिका जे आता आपलं इलेक्शन आलं त्या नगरपालिकेचं, त्या इलेक्शनला प्रभाग क्रमांक 1 साठी मी पण इच्छुक होतो। त्यावेळेस मी 1 साठी मी बीजेपीचा फॉर्मही भरला होता। त्यावेळेस आमचे चुलते ते इच्छुक होते। त्यावेळेस मग थोडाफार सगळ्यांनी, वरिष्ठ नेत्यांनी सगळ्यांनी समजून, वरिष्ठ लोकांनी समजून मला नाही का की सांगण्यात आलं की ह्यावेळेस तू थांब, ह्यावेळेस चुलत्याला उभं राहू दे। मी सांगितलं की प्रत्येक वेळेस जर माझ्यावर हा एक प्रकारे तुम्ही थांबवत असताल, कुठेतरी प्रत्येक वेळेस मला संघर्षच करावा लागत असेल तर ठीक आहे, मी संघर्षही करायला तयार आहे, मी थांबायला तयार आहे। कारण मोठ्यांचा आदर करणं ही आपली संस्कृतीच आहे। मी ती गोष्ट केली आणि त्यावेळेस मी थांबण्याचा डिसिजन घेतला आणि मी एक त्यांचं कामही केलं आणि त्यातून एक म्हणजे की प्रभाग 1 मध्ये ते निवडूनही आले। अच्छा। आणि ज्या पद्धतीने तुम्ही ज्यावेळेस अख्ख्या संपूर्ण जगात कोरोना काळ आला होता आणि एक महामारी ज्यामध्ये आपलं सासवड शहर, पुरंदर तालुका विविध समस्यांनी ग्रासला होता, त्यावेळेस तुम्हाला कोविड योद्धा तेव्हापासून तुमचं जे कामकाज आहे ते एक नजरेस भरण्यासारखं आहे। कुठेतरी समाजापाशी प्रती असणारी तुमची भावना असेल, तुमच्या समाजाचं काहीतरी आपण देणं घेणं लागतो, या पद्धतीने तुम्हाला कोविड योद्धा हा जो एक मान तुम्हाला त्यावेळेस देण्यात आला, त्या कोणत्या कारणास्तव किंवा तुम्ही काय तिथं कामकाज केलं गेलं? मला पहिल्यापासून लोकांच्यात राहून लोकांसाठी काम करायची आवड आहे। ज्यावेळेस आपल्या इथं कोविड चालू झाला 2021 मध्ये आपल्या सासवडमध्ये तालुक्यामध्ये म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये आला, त्यावेळेस सगळीकडे लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली। लोक घराच्या बाहेर पडत नव्हते। इव्हन म्हणजे आपले नगरसेवक जरी असतील सगळे तरी कोणी बाहेर पडत नव्हतं। त्या पिरियडमध्ये आम्ही काय केलं, म्हणजे जे आपले माझे आमदार आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आंदोलन केलं। त्या आंदोलनातून अक्षराज जगताप असतील, मी असेल, गणेशदादा असतील, आम्ही सगळ्यांनी ग्राउंड लेवलवर थांबून त्यावेळेस स्थानिक लोकांना जी ऑनलाईन पद्धत होती वॅक्सिनेशन ती बंद करून ऑफलाईन पद्धतीमध्ये कसं वॅक्सिनेशन करून घेता येईल। आपल्या लोकांना पहिलं वॅक्सिन तर सगळ्यांना मिळलं पाहिजे, भारतामध्ये सर्वांना समान हक्क आहेत, परंतु त्या लेवल काय होत होतं, IT सेक्टर होतं, IT सेक्टरमधून स्लॉट बुकिंग ह्या गोष्टी होत होत्या आणि आपला समाज हा ग्रामीण लेवलचा आहे, त्यांना जास्त मोबाईल कळत नाही, ज्यांचं वय 40च्या पुढे आहेत, 50च्या पुढे आहेत, त्यांना मोबाईल मधलं काही कळत नाही। ठीक आहे, आमचं यंग जनरेशन जो आहे, जो 18 ते 25 वयोगट आहे, त्यांना त्या गोष्टी कळतात, परंतु सगळ्यांना या गोष्टी कळत नाही। त्यासाठी आपण ऑफलाईन सिस्टीम ज्यावेळेस चालू केली त्यावेळेस आपण स्थानिक लोकांसाठी ऑफलाईन वॅक्सिनेशनच्या माध्यमातून सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार असे रविवारपर्यंत आपण दिवस घेतले।
त्यानंतर जे स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 15 ऑगस्टला जवळपास 148 मुलांचं विद्यार्थ्यांचं त्यावेळेस वॅक्सिनेशन काम करून घेतलं. प्रेग्नेंट लेडीजसाठी कोवॅक्सिन डोस असेल त्यासाठी मागणी करून घेतली. ज्येष्ठांसाठी 1-2 दिवस स्पेसिफिक ठेवण्यात आले. त्यामध्ये ग्राउंड लेवलला उतरून लोकांच्या थांबून मी वॅक्सिन घेत होतो. त्यावेळेसचा माझा एक वैयक्तिक अनुभव सांगतो. मी ज्या विद्यार्थ्यांना असू ज्या लोकांना असू वॅक्सिन दिलं त्यावेळेस लोक जे मला संध्याकाळी फोन येत होते की दादा आज आम्ही वॅक्सिन घेतलंय, पहिला डोस घेतला, त्यांनी दुसरा डोस घेतला, ते मला सांगत होते की दादा आज वॅक्सिन घेतलं पण परत सेकंड डोसला वॅक्सिन घ्यायची इच्छा व्हायना, एवढी गर्दी येत तर तू लोकांच्यात राहून वॅक्सिन देतोय कसं काय, तुला भीती वाटत नाही का? मी म्हणलो नाही, लोकांसाठी काम करायची आवड आहे, मी करणार. त्यानंतर मी कोविड सेंटर जे होतं आपलं कळदला तिथं पण व्यवस्थापक मध्ये होतो, आपले सागरदादा मोकाची तेही माझ्यासोबत होते. म्हणजे ग्राउंड लेवलला तिथं आतमध्ये नाश्त्याला डबा देण्याचं कामही मी केलेलं आहे. ह्या गोष्टी केलेल्या आहेत. त्यानंतर आपलं आर्सेनिक अल्बम 30C गोळ्या वाटप असतील, त्यानंतर जे आपलं रेमडेसिवीर होतं त्यासाठी असेल, बेडसाठी असेल, रात्रीच्या पहाटे 3 आणि 4 वाजता फोन आलेत, मी त्यांना बेड अवेलेबल करून दिलेत. ह्या गोष्टीमुळं मला कुठंतरी लोकांनी एक संबोधित केलं की तू खरा कोविड योद्धा आहे. मग त्या ग्राउंड लेवलचा हा मला एक पुण्य लाभलं लोकांचं. त्याचा एक चांगला असा विषय, आमच्या घरामध्ये कोणीही पॉझिटिव्ह आला नाही. ओके. लोकांच्या ह्याच्यामुळे ज्या पद्धतीने तुमचं कुटुंबीय, आता तुम्ही उल्लेख केला मगाशी की तुमचे चुलते आहेत ते नगरपालिकेमध्ये नगरसेवक पदावर आहेत, तुम्ही कौटुंबिक वारसा तुमचा चालवलाय, परंतु सध्याची जी परिस्थिती सासवड नगरपालिकेत पाहता कुठेतरी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक असतील, शिवसेनेचे नगरसेवक असतील, यांच्यामध्ये जी लढाई किंवा एक सासवडच्या विकासाच्या संदर्भात चाललेले आहे, त्यामध्ये काय वाटतं तुम्हाला? फरक जाणवतोय का की बाबा जी ज्या पद्धतीने सरकारकडून येणारा जो एक निधी आहे किंवा जी मदत आहे ती सासवड नगरपालिका देशातली सर्वोत्तम नगरपालिका म्हणून सासवड जगातील कुठेतरी या गोष्टी तुमच्या बरोबर असताना तुम्हाला शिवसेना पुरंदर तालुक्याचे आमदार विजय शिवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करावं असं का वाटलं तुम्हाला? काय आलं, मी ज्यावेळेस शनिवारी आम्ही अक्षराज असेल, मिलिंद भैया असतील, आपले प्रीतम मेत्रे असतील, त्यानंतर आपले आम्ही 4-5 जण आणि कवी कथे माझ्यासोबत होतात, त्यांनी आम्ही मुंबईला जाऊन प्रवेश केला. तर तिथं मी बापूंपाशी तासभरच बसलो असेल, पण क्विक रिॲक्शन डिरेक्टली माझ्यासमोरचा किस्सा आहे. प्रीतम दादांकडे एक पेशंट होतं, त्या पेशंटला त्यांचा ह्याचा प्रॉब्लेम होता, हार्टचा ऑपरेशनचा समथिंग विषय होता. तर त्यावेळेस त्यांनी ऑलरेडी 30 लाख रुपये भरले होते, परत त्यांना समथिंग 28 लाखाची मागणी करण्यात आली. तर बापू म्हणजे एवढा खर्च द्यायची गरज नाही. तर प्रीतम दादांचा तिथं फोनला रेंजचा प्रॉब्लेम आला, तर बापूंनी स्वतः फोन लावला त्या पेशंटला, म्हणजे पेशंटच्या मुलाला, त्यांच्या नातेवाईकाला सगळी माहिती समजून घेतली. डिरेक्टली तिथले त्यांनी सांगितलं की इथं तुम्ही आत्ताच्या घडीला मी फोन लावतो, तिथल्या एमडीचा यांचा मला नंबर द्या. ऑन दी स्पॉट सगळे डॉक्युमेंट व्हॉट्सअपला मागून घेतले. त्या व्यतिरिक्त असं सांगितलं की किंवा तुम्ही इथं आपलं मुंबईचं जे हॉस्पिटल आहे रिची मला वाटतंय, तर तिथं त्यांनी डॉक्टरांचं तिथलं एमडी स्पेशलिस्ट डॉक्टर त्यांचं नाव घेतलं. त्यांची अपॉइंटमेंट मिळत नाही 6-6 महिने, म्हणजे 2 दिवसात अपॉइंटमेंट देतो. अजून काय लागतंय लोकांना? बरं, ती व्यक्ती कुठली प्रीतम दादाच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाही, फक्त फोनवर. म्हणजे बापूचा समोर त्या व्यक्तीचा संबंधही नसताना बापू ही गोष्ट करतात, हे एवढं मोठं आहे. त्यानंतर बापूंचं ज्यांनी ऑपरेशन केलं देशपांडे सर म्हणून, त्यांना मिलिंदभाई यांनी आपल्या इनामकेमाळ्यातले एक पेशंट आहेत, त्यांचा पण ऑपरेशनचा विषय होता. मिलिंदभाई यांनी गाडी घेऊन त्यांना गेले आणि बापूंनी त्यांचं ऑपरेशन फ्रीमध्ये करून दिलं. अजून पुण्य काय लागतंय सर? एवढी म्हणजे क्विक रिॲक्शन मी नाही पाहिली पहिले आधी कुठं. ऑन दी स्पॉट डायरेक्ट, काय बाबा तुझं काय काम आहे, प्रॉब्लेम आलाय का, डायरेक्ट फोन. जी मी अजितदादांचं जी मी ऐकून होतो, अजितदादांना प्रत्यक्षात भेटलो नाही, पण अजितदादांसारखं प्रशासनावर अधिकाऱ्यांवर वचक असणारा जो नेता आहे, जिथं डायरेक्ट फोनवर काम होतात, ते मी बापूंच्या माध्यमातून बघितले. आणि नेता कसा पाहिजे? असंच पाहिजे, रोखतो काय असेल ते असेल, होतंय करतोय, झालंच पाहिजे. मला काय माहित नाही, माझा कार्यकर्ता आहे, माझ्या कार्यकर्त्यासाठी झालं पाहिजे, माझ्या कार्यकर्त्याने हे काम आणले नाही, हे झालंच पाहिजे. ही ताकद आहे. मी तिथे 1 तासात ताकद ती पाहिली. प्रवेश करणार तर होतोय, फिक्स केलं तर कोणालाही सांगितलं नव्हतं.
प्रवेश मी केला, पण तिथली जी मी बाप्पूंची 1 तासातली जी ताकद बघितली कामकाजाची की पद्धत. बाप्पू मुंबईला थांबून तालुक्यासाठी, सासवड गावासाठी त्यांचं विजन हे मी तिथं पाहिलंय. म्हणजे काय बाप्पूंना सासवडला येऊन थांबून काम करायची गरज नाही हो. मिलनभाई आज काम करतोय, अक्षरज आज काम करतोय, प्रीतमभाई आज काम करतोय, मंदार शेठ आज काम करतात, सगळे नगरसेवक काम करतात, पण फोनवर काम चालू आहेत. म्हणजे तुम्हाला इथं थांबायची गरज नाही. ममता ताईंच्या मार्गदर्शनाखाली ही सगळी मंडळी आज काम करतात. म्हणजे जे आपण म्हणतो ना वन स्ट्रोक रिएक्शन, ती इथं बघायला भेटली.